बोला पुंडलिक वरदेव हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. ज्ञानेश्वरीचा अध्याय 15वा, पुरुषोत्तम योग. या अध्यायाचं आपण वाचनाने निरूपण करत आहोत. अकरा भाग झालेले आहेत. 307 ओव्या झालेल्या आहेत. आज आपण 10 भाग झालेले आहेत. आज आपण 11वा भाग पाहणार आहोत आणि 295 ओव्या झालेल्या आहेत. त्या पुढचा आपण भाग पाहणार आहोत. पण पाठीमागच्या भागामध्ये काय झालेले आहे आपण परत थोडक्यात समजून घेऊयात आणि मग पुढे जाऊयात. तर भगवान श्रीकृष्ण या अध्यायाच्या सुरुवातीलाच पहिल्याच श्लोकामध्ये अर्जुनास उपदेश करताना असं सांगतात की आत्मस्वरूपाच्या मार्गामधील प्रमुख अडथळा म्हणजे हे जग आहे किंवा यालाच संसार म्हणतात. मग हे जे जग आहे, हे संसार आहे, हा कसा आहे हे समजून सांगण्यासाठी त्यांनी उपमा अलंकाराचा वापर केलेला आहे. म्हणजे हा जो संसार आहे, हे जे जग आहे, त्याला त्यांनी मोठ्या झाडाची उपमा दिलेली आहे. आता मोठं झाड एकदम मोठं होत असतं का? नाही. तर त्याचं पहिलं बीज असतं. बीजातून पहिला कोंब येतो, नंतर पहिली पालवी फुटते, नंतर 2-3 पानं फुटतात, नंतर एखादी फांदी, परत अजून एखादी फांदी, नंतर 3-4 सरळ फोक येतात आणि अशा रीतीनं ते झाड मोठं होतं. तर तसंच वर्णन इथं केलेलं आहे की हे जे झाड आहे, हे जे संसाराचं जे झाड आहे, या झाडाचं वर्णन करताना भगवान श्रीकृष्ण असं सांगतात की हे झाड, याची मुळं वर आहेत आणि फांद्या खाली आहेत, असं हे झाड आहे. शिवाय काय आहे की हे जे झाड आहे, त्या झाडाची व्याप्ती ब्रह्मलोकापासून खाली पाताळापर्यंत आहे. एवढी त्याची व्याप्ती, म्हणजे आकाश पाताळ सगळं त्यानं व्यापून टाकलेलं आहे. आणि याची उत्पत्ती कशी होते? मायेपासून. पहिला मोड त्याला जो येतो तो मायेचा येतो आणि नंतर जे पंचेंद्रिय आहेत, त्या पंचेंद्रिया सारखंच 5 फोक याला पहिले येतात, या झाडाला, या रोपाला. ते म्हणजे पंचेंद्रिया सारखेच ते फोक असतात आणि अशा पद्धतीने हे झाड मोठं 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 होत जातं. एवढं मोठं होतं की संपूर्ण आकाश पाताळ त्यानं व्यापून टाकलेलं असतं. आता हे एवढं मोठं झालेलं झाड जरी असलं तर ते झाड हे आपल्या आत्मस्वरूपाच्या मार्गावरील प्रमुख अडथळा आहे. मग हे झाड तोडायचं कसं? तोडायला तर हवं, पण ते तोडायचं कसं? हे झाड मुळापासून काढलं पाहिजे, तर आणि तरच आपण त्या मार्गावर आपण पुढे जाऊ शकतो, नाहीतर पुढे जाऊ शकणार नाही आपण. मग आता हे झाड, हे जे संसार रूपी जे झाड आहे, ते तोडायचं कसं? त्या संसार वृक्ष हा तोडायचा कसा? तर त्यासाठी भगवंतांनी सांगितलेलं आहे की यासाठी वापरण्यात येणार जे शस्त्र आहे, जे खड्ग आहे, ते ज्ञान खड्ग आहे. या ज्ञान खड्गाच्या साह्यानं हे झाड आपण मुळापासून तोडू शकतो. सगळ्यात महत्वाचं काय आहे की जिथं अज्ञान आहे तिथं हे झाड
तुम्हाला मोठं दिसतं किंवा झाड आहे असं दिसतं. जिथं अज्ञान नाहीये तिथं हे झाडच दिसत नाही, कारण हे झाड अस्तित्वातच नाहीये. हा जो संसार वृक्ष आहे, जो अश्वस्थ आहे, तो अस्तित्वातच नाहीये. हे कधी समजणार? ज्यावेळेस तुमच्याकडे ज्ञान असेल त्यावेळेस. ज्ञान नसेल तर हा अश्वस्थ वृक्ष तुम्हाला शाश्वत वाटतो, की जे मिथ्या आहे. असा काही वृक्ष नाहीये. म्हणजे या झाडाला जर तुम्हाला मुळापासून छाटायचं असेल, तर ज्ञान प्राप्ती अतिशय आवश्यक आहे. आणि तरच आपण हे झाड मुळापासून छाटू शकतो, नाहीतर आपण ते छाटू शकत नाही. त्यानंतर भगवान श्रीकृष्ण अर्जुनास हे सांगतात की ब्रह्मपदापर्यंत कसं जायचं किंवा ब्रह्मपदापर्यंत कोण जाऊ शकतं. म्हणजे आत्मज्ञान आणि ब्रह्मपद याच्यामध्ये जो अडथळा आहे ते ते हे झाड आहे. ते झाड कसं तोडायचं, मुळापासून कसं छाटायचं ते सांगितलंय. ते ज्ञान खडगाने छाटायचं, अज्ञान दूर करायचं, ज्ञान संपन्न करायचं, की मग हा संसार रूपी अश्वस्थ वृक्ष मुळापासून तोडून टाकू शकतो आपण. त्यानंतर आपण मार्गक्रमण करत राहणार. आत्मज्ञानाच्या मार्गावर आपण मार्गक्रमण करत राहणार. पण ब्रह्मपदापर्यंत कोण जाऊ शकतं? तर ज्याचा अभिमान अहिन आणि मोह गेलेला आहे. अजून की ज्याची विषयासक्ती संपून गेलेली आहे आणि जो कायम आत्मज्ञानाला नित्य, म्हणजे ज्याला ज्ञान झालेलं आहे. अजून काय, त्याच्या सर्व वासना नाहीशा झालेल्या आहेत. अजून काय, की जो सुख दुःख द्वंद्वापासून मुक्त झालेला आहे. आणि काय, असे जे ज्ञाते लोक आहेत ते शाश्वत पदाला जाऊन मिळतात, म्हणजेच मद्रूप होतात, म्हणजेच निज पदापर्यंत जाऊन मिळतात. इथपर्यंत आपण काल पाहिलं होतं. आता श्लोक नंबर 3 मध्येच 5 मध्येच 295 ही ओळी आपण आता वाचणार आहोत. तिथून पुढे आपण वाचणार आहोत. आणि अनात्म वर्ग नीर सांडोनी आत्मरसाचे क्षीर चराताती जे सविचार राजहंस जैसा वर्षोनी भूतळी आपला रसू अंशुमाळी मागवता आणि रश्मी जाळी बिंबासीची तैसे आत्मरंभातीसाठी वस्तू विखुरली 12 वाटी ते एकवटी ती ज्ञानदृष्टी अखंड जे किंबहुना आत्मयाचा निर्धारी विवेकू जयांचा बुडाला ओघू गंगेचा सिंधू माझी जैसा पै अवघेची अपुलेपणे नुरेची जयाभिलाषेने जैसे तेथुनी परा जाणे आकाश नाही. आणि अशब्द स्तुरूपी पाणी टाकून जे विचारी राजहंस सदस्तुत रूप दुधाचे सेवन करतात, ज्याप्रमाणे सूर्य पृथ्वीवर पाऊस पाडून तेच पाणी आपल्या किरणांद्वारे आपल्या ठिकाणीच शोषून घेतो, त्याप्रमाणे आत्मस्वरूपाची भ्रांती पडल्यामुळे जे ब्रह्म चहूकडे फाकले आहे ते ज्ञानदृष्टी प्राप्त झाल्यावर आपल्या स्वरूपात नेहमी ऐक्य पावते. आपला उद्देश काय? ब्रह्मस्वरूपापर्यंत जायचं.
आपला उद्देश काय आहे की निज पदापर्यंत जायचं. आपला उद्देश काय आहे की शाश्वत पदापर्यंत जायचं. मग हा जो आत्मज्ञानाचा जो मार्ग आहे त्यातला अडथळा तो आपण नाहीसा केला. तो जो संसार वृक्ष आहे तो आपण मुळापासून नाहीसा केला. मग ज्या सगळ्या अटी आहेत त्या पूर्ण केल्यात की अभिमान सोडून दिला, मोह सोडून दिला, विषयासक्ती नाहीये, आत्मज्ञान नित्य आहे, सर्व वासना संपून टाकलेल्या आहे, सुख दुःखाची द्वंद्वापासून मुक्त झालेले आहोत. हे सगळं जरी झालं तर मग पुढं कसं जायचं. तर असप्तरूपी पाणी टाकून जे विचारी राजहंस सद स्तुत रूप दुधाचे सेवन करतात, ज्याप्रमाणे सूर्य पृथ्वीवर पाऊस पाडून तेच पाणी आपल्या किरणांद्वारे आपल्या ठिकाणी शोषून घेतो, त्याचप्रमाणे आत्मस्वरूपाची भ्रांती पडल्यामुळे जे ब्रह्म चौखडे फाकले आहेत ते ज्ञानदृष्टी प्राप्त झाल्यावर आपल्या स्वरूपात नेहमी ऐक्य पावते. आपल्यातच आपल्याला ब्रह्मस्वरूप सापडायला लागतं. म्हणजे ब्रह्मपद म्हणजे असं काय आकाशाच्या वर लांब अगदी स्वर्गाच्या पलीकडं असं काय नाहीये. ब्रह्मपद म्हणजे काय की या सगळ्या आपण अटी पूर्ण केल्या, आत्मस्वरूपाचं ज्ञान झालं की ते आपल्यामध्येच आपल्याला दिसायला लागतं. आपल्या स्वरूपातच ते नेहमी ऐक्य पावतं. इतकेच नव्हे तर ज्याप्रमाणे गंगेचा ओघ समुद्रास मिळाल्यावर माघारी येत नाही. आता हे आत्मस्वरूपाला आपण गेलो, ठीक आहे. मग कधी माघारी येतो आपण तिथून? परत पृथ्वीवर येतो का? परत आपला जन्म होतो का? त्याचं हे उत्तर आहे. हे पुढे जे मी सांगणार आहे ते त्याचं उत्तर आहे. काय म्हणतात बघा, इतकेच नव्हे तर ज्याप्रमाणे गंगेचा ओघ समुद्रास मिळाल्यावर माघारी येत नाही, त्याचप्रमाणे आत्मस्वरूपाविषयी त्यांचे विचार ढळत नाहीत. एकदा ते आत्मस्वरूपाचा विचार त्यांच्या डोक्यात आले की ते त्या विचारापासून ढळत नाही. शिवाय सर्वत्र आत्मस्वरूप झाल्यावर ज्ञानाला कसलीच इच्छा उरत नाही. कोणतीच इच्छा उरत नाही त्याला. मला हे पाहिजे, ते पाहिजे, घर पाहिजे, बंगला पाहिजे, गाडी पाहिजे, मुलाला चांगली नोकरी पाहिजे, त्याला चांगली मुलगी मिळायला हवी, चांगलं लग्न व्हायला हवं, त्याला पहिला मुलगा व्हायला हवा. ह्या सगळ्या इच्छा संपून जातात. विचार करा, फक्त विचार करा, आपल्या जर इच्छा संपून गेल्या तर काय हो. इच्छा हे दुःखाचं कारण आहे. इच्छा जर नसतील तर सुखच सुख. इच्छा जर नसतील तर परमसुख आपल्या पायाशी लोळून घेईल. इच्छा असतात म्हणून आपण इच्छेच्या पाठीमागे लागतो. मग काही इच्छा पूर्ण होतात, काही इच्छा पूर्ण होत नाहीत. काही ज्या इच्छा पूर्ण होतात त्यानंतर पुढच्या इच्छा समोर ठाकलेल्या असतात, समोर उभारलेल्या असतात, आणि ज्या पूर्ण नाही होत त्या इच्छा पूर्ण नाही झाल्यामुळं त्याचं दुःख वेगळंच होतं. म्हणजे इच्छा जोपर्यंत आहे तोपर्यंत दुःख आहे, इच्छा जर संपल्या तर सुखच सुख आहे. ज्याप्रमाणे आकाशाची सर्वत्र व्याप्ती झाल्यामुळे त्याला एका गावाहून दुसरे गावास जाणे शक्य नाही, ज्याप्रमाणे अग्नीच्या डोंगरावर कसलेही बी पेरले असता उगवत नाही. अग्नीत जर तुम्ही किती बिया टाका ते काही उगवणार थोडीच आहेत. त्याचप्रमाणे ज्याचे मनात ज्ञानाचा उदय झाला आहे तेथे कोणतेही विकार उत्पन्न होत नाही. एकदा का मनामध्ये ज्ञानाचा उदय झाला की पुढे सगळे कोणतेही विकार त्याच्या मनात उत्पन्न होत नाहीत. समुद्र मंथन जैसा अग्नीचा डोंगरू नेणे नेघे कोणी बीजांकरू तैसा मनी जया विकारू उदय जैना जैसा काढिलिया मंदरा चळू
राहे क्षीराब्दी निश्चळू, तैसा नुठी जया स्थळू. कामोर्मीचा चंद्रमा कळी घाला, न दिसे कोणे अंगी ओसावळा. तेवी अपेक्षेचा अवखळा, न पडे जाय. हे किती बोलू असांगडे, जेवी परमाणू नुरे वायू पुढे. तैसे विषयाचे नावडे, नावची जया. एवं जे जे कोणी ऐसे, केले ज्ञानाग्नी हुताशे. ते तेथ मिळती जैसे, हेमी हो हेम. तेथ म्हणिजे कवठे ठाई, ऐसे ही पुससे काही. तरी ते पदगा नाही, वेचू जया. दृश्यपणे देखिजे, का ज्ञेयत्वे जाणिजे. अमुके ऐसे म्हणिजे, ते जे नव्हे. ज्याप्रमाणे अग्नीच्या डोंगरावर कसलेही बी पेरलं असता उगवत नाही, त्याप्रमाणे ज्याच्या मनात ज्ञानाचा उदय झाला आहे तेथे कोणतेही विकार उत्पन्न होत नाहीत. समुद्र मंथनासमयी क्षीर समुद्रात घातलेल्या मंदराचळ त्यातून काढून घेतल्यावर तो समुद्र स्थिर झाला. त्याप्रमाणे आत्मप्राप्ती झाल्यामुळे ज्यांच्या मनात कामवासना उत्पन्न होत नाही, आत्मप्राप्ती झाल्यामुळे जे ज्ञानी लोक आहेत त्यांच्या मनामध्ये कामवासना अजिबात उत्पन्न होत नाही. ज्याप्रमाणे चंद्र षोडश कलांनी भरल्यावर कोणतेही बाजूने कमी दिसत नाही. पौर्णिमेचा चंद्र बघा, एका बाजूने कमी दिसतो का? नाही, सगळीकडून एकदम गोल गरगरीत दिसतो. आणि तेच चतुर्थीचा चंद्र बघा, अष्टमीचा चंद्र बघा, थोडाफार कमी जास्त असतो. त्याप्रमाणे आत्मप्राप्ती झाल्यामुळे ज्यांच्या मनात कोणतीच इच्छा उत्पन्न होत नाही, अशा निरुपम गोष्टी तुला किती सांगू. ज्याप्रमाणे वायूच्या पुढे परमाणू टिकत नाही, अशा प्रकारे खुत भक्षण करणारा जो ज्ञानाग्नी, त्यात ज्यांनी सर्व विषय जाळून टाकले आहेत, ते सर्व पुरुष सुवर्णात सुवर्ण मिळाल्याप्रमाणे स्वस्वरूपाशी ऐक्य पावतात. स्वस्वरूपाशी ऐक्य पावतात म्हणजेच ब्रह्मपदापर्यंत जातात, क्षीराब्दीपर्यंत जातात, निज पदापर्यंत जातात. ते ठिकाण कोठे आहे असे जर विचारशील तर जे कधी नाश पावत नाही ते ठिकाण आहे. हे जे ठिकाण आहे, जे ब्रह्मपदाचं जे ठिकाण आहे, जे स्वस्वरूपाचे जे ठिकाण आहे, ते कधीही नाश पावत नाही असं ते ठिकाण आहे. जे पाहू गेले असता दिसावे, जणू गेले असता समजावे, किंवा अमुक वस्तूप्रमाणे आहे असे म्हणता यावे, याहून वेगळे आहे. त्याचं वर्णनच करता येत नाही. हे जे ठिकाण आहे, आपण बघा, आपण काय म्हणतो की एखाद्या ठिकाणाचं वर्णन करायचं असेल, समजा गोवा, पणजीचं आपण वर्णन करायचं, आपण काय म्हणतो, पणजीच्या दक्षिणेस संपूर्ण समुद्र आहे, हिरवीगार झाडी आहेत, जंगल आहेत, त्याला येऊन मिळणारी नदी आहे, नदीवर पूल आहे, असं आपण वर्णन करतो पणजीचं. पंढरपूरचं कसं वर्णन करणार? पंढरपूरचं वर्णन करताना सगळ्यात पहिलं वाक्य म्हणजे पांडुरंगाचं तिथं मंदिर आहे. पांडुरंगाचं जिकडं तोंड आहे पूर्वेला, त्याच्या समोरच चंद्रभागा नदी आहे. चंद्रभागा नदीकडे जाण्यासाठी असंख्य घाट आहेत, दगडी पायऱ्या आहेत त्याला. पुढे वाळवंट आहे, विस्तीर्ण वाळवंटामध्ये पुंडलिकाचं मंदिर आहे, अनेक मंदिर आहेत तिथे. पांडुरंगाच्या मंदिराच्या आजूबाजूला असंख्य मंदिर आहेत, भक्तिमय वातावरण आहे.
रोज भक्त तिथं रांगेत उभा राहून आपला जो लाडका पांडुरंग आहे त्याचं दर्शन घेतात. असं आपण पंढरपूरचं वर्णन करणार. पण हे स्वस्वरूपाशीचे जे ठिकाण आहे त्याचं वर्णन कसं करणं? त्याचं वर्णनच करणं शक्य नाहीये असं सांगितलं इथं. त्या सगळ्यांपेक्षा ते वेगळं आहे असं म्हणतात. आता श्लोक नंबर 6 त्याचा आपण श्लोकार्थ वाचूयात. त्या पदाला प्रकाशित करणारा सूर्य, चंद्र किंवा अग्नी हे समर्थ नाहीत. म्हणजे ते जे पद आहे त्याला चंद्र सूर्य सुद्धा प्रकाशित करण्यासाठी समर्थ नाहीत. ज्या पदाला प्राप्त झालेले लोक पुन्हा परत येत नाहीत ते माझे परमधाम म्हणजे उत्तम पद आहे. एकदा का या पदाला तुम्ही गेला, एकदा का तुम्ही स्वस्वरूपाशी ऐक्य पावलात, निज पदास प्राप्त झाला, शाश्वत पदापर्यंत जर तुम्ही गेलात तर तुम्ही परत येत नाहीत. पुन्हा तुम्हाला जन्म नाही, मृत्यू नाही. या जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून तुम्ही मुक्त होता. आणि हे जे पद आहे ते पद कसं आहे की त्याला प्रकाशित करण्यास चंद्र, सूर्य किंवा अग्नी सुद्धा समर्थ नाहीत. एवढं ते महान पद आहे. आणि तेच माझे परमधाम म्हणजे उत्तम धाम, उत्तम पद आहे असं भगवंत म्हणतात. पै दीपाची या बंबाळी का चंद्रहन जे उजळी हे काय बोले अंशुमाळी प्रकाशी जे ते आगवेची दिसणे जयाचे का देखणे विश्व भासतसे जेणे लपालेनी जैसे शिंपी पण हारपे तव तव खरे होय रूपे का दोरी लोपता सापे फार होई जे तैसे चंद्र सूर्यादी थोरे ये तेजे जिये फारे तिये जयाचे नि अंधारे प्रकाशती. परंतु दिव्याच्या उजेडाने अथवा चंद्राच्या प्रकाशाने फार तर काय झालं बघा. आपण थोडस 1-2 वाक्य अगोदरची वाचूयात की जे ठिकाण कोठे आहे असे जर तू विचारशील तर ते कधीही नाश न पावत नाही. ते ठिकाण आहे. जे पाहू गेले असता, दिसावे, जाणू गेले असता समजावे किंवा अमुक वस्तूप्रमाणे आहे असे म्हणता यावे, याहून ते ठिकाण वेगळं आहे. परंतु दिव्याच्या उजेडाने अथवा चंद्राच्या प्रकाशाने फार तर काय, परंतु ज्या चंद्र सूर्य पासून सर्व जग प्रकाशित होते त्या प्रकाशाने, या सर्वांच्या प्रकाशाने जे दृष्टीस पडणे हेच ज्याच्या आड येते. जोपर्यंत जग दिसते तोपर्यंत त्याचा लोप असतो व ज्याच्या लोपामुळे विश्वाचा भास होतो. जसजसा शिंपीचा भास कमी होईल तसा रुपयाचा भास वाढतो किंवा दोरीचा भास नाहीसा झाल्यावर सापाचा खरेपणा उघडकीस येतो. त्याप्रमाणे चंद्र सूर्यादिकांचे हे प्रखर तेज ते त्या स्वरूपाच्या अंधकारात प्रकाशित होते. म्हणजे हे जे स्वस्वरूप आहे हे किती मोठं आहे बघा. एकदा या स्वरूपास गेल्यानंतर परत नाही जायचं. हे जे निज पद तुम्हाला प्राप्त झालं, हे जे शाश्वत पद जर तुम्हाला प्राप्त झालं तर चंद्र सूर्य सुद्धा तुम्हाला प्रकाशित करण्यास असमर्थ आहेत. एवढे तुम्ही प्रकाशमान असतात. आपण म्हणतो की सूर्याला काय दिवा दाखवायचा, म्हणजे सूर्याला बघण्यासाठी दिव्याची आवश्यकता आहे का? नाहीये. पण जर एखादं काळं कापड हरवलं, अंधार आहे, तर आपण दिवा घेऊन बघतो.
कारण ते काळ कापड आहे, ते चमकत नाही, ते दिसत नाही. सूर्य, साक्षात सूर्य येतो, तो सगळ्या जगाला उजेड देतो. त्याला शोधण्यासाठी दिवा घेऊन जायची काय आवश्यकता आहे? पण हा सूर्य जो जगाला प्रकाशित करतो, त्याचं सुद्धा सामर्थ्य या निज पदापर्यंत गेलेल्या व्यक्तीला प्रकाशित करण्याचं नाहीये. एवढं तेज त्या ज्ञानी पुरुषामध्ये, त्या व्यक्तीमध्ये येतं, की ज्या ठिकाणी सूर्य सुद्धा दिव्याप्रमाणे भासतो. सूर्य सुद्धा दिव्याप्रमाणे भासतो, एवढं तेजपुंज त्याचं स्वरूप असतं. एकदा निज पदापर्यंत तुम्ही गेला, एकदा तुम्ही शाश्वत पदाला गेला, की एवढं तेजपुंज तुम्ही होऊन जाता, की सूर्य सुद्धा तुम्हाला दिव्यासारखा दिसतो. म्हणून चंद्र सूर्य कडवसा पडती वस्तूच्या प्रकाशा, या लागी तेज जे तेजसा ते वस्तूचे अंग, आणि जयाच्या प्रकाशी जग हरपे चंद्रा केसी, सचंद्र नक्षत्रे जैसी दिनोदनी, ना तरी प्रबोधळी ये वेळे ते स्वप्नीची दिंडीमा मावळे, का नुरेची सांज वेळे मृग तृष्णिका. त्याप्रमाणे चंद्र सूर्यादिकांचे जे हे प्रखर तेज, ते ज्या स्वरूपाच्या अंधकारात प्रकाशित होते, अशी जी वस्तू ती अति तेजस्वी असून सर्व भूतांना व्यापून चंद्र व सूर्य यांनाही प्रकाश देते. अशी जी वस्तू, ही वस्तू म्हणजे काय? त्या पदाला गेलेली व्यक्ती, शाश्वत पदाला गेलेली व्यक्ती, निज पदाला गेलेली व्यक्ती. अशी जी व्यक्ती आहे ती एवढी तेजपुंज असते, की ती चंद्र सूर्याला सुद्धा प्रकाश देते. म्हणून या वस्तूच्या प्रकाशामुळे चंद्र व सूर्य यांच्या तेजाचा अंधार पडतो. त्यांचं तेज सुद्धा फिकं वाटायला लागतं. एवढं तेजपुंज हे स्वरूप असतं. याकरिता सर्व तेजस्वी वस्तू, तेज देणारे असे या वस्तूचे म्हणजे ब्रह्माचे स्वरूप आहे. तुम्ही ब्रह्मपदापर्यंत गेले, ब्रह्माचे स्वरूप हे असं आहे की चंद्र सूर्याला सुद्धा ते तेज देतं. आणि या वस्तूचा प्रकाश झाला असता चंद्र सूर्यासह जगाचा लोप होतो. एवढं प्रकाशमान असतं ते. ज्याप्रमाणे सूर्योदय झाल्यावर नक्षत्रांसह चंद्र निस्तेज होतो. बघा, सूर्याचा उदय झाल्यानंतर सगळ्या चांदण्या तर निघून जातात, दिसतच नाहीत. शेवटी फक्त ते शुक्र तारासारख्या काही चमकदार तारे दिसतात. पण एकदा का सूर्योदय झाला की चंद्र सुद्धा निस्तेज दिसायला लागतो. किंवा जागे झाल्यावर स्वप्नात भासलेला सर्व पसारा मावळतो. स्वप्नात आपल्याला भरपूर काय काय दिसतं, पण जागे झाले की सगळं नाहीसं झालेलं असतं. अथवा संध्याकाळ झाल्यावर मृगजळ आपोआप नाहीसे होते. जोपर्यंत सूर्य असतो तोपर्यंतच मृगजळ दिसतं. सूर्यास्त झाला की मृगजळ आपोआप नाहीसं होतं. त्याप्रमाणे ज्या वस्तूंचे ठिकाणी कसलाच भास राहत नाही, ते माझे मुख्य स्थान होय. पुढती जे तेथ गेले, ते न घेतीची मागोते पाऊले, महोदयी का मिनले स्त्रोत जैसे, का लवणाची कुंजरी
सुदलिया लवण सागरी, होईची ना माघारी, परती जैसी. नाना गेलिया अंतरळा, ना एतीची वनी ज्वाळा. नाही तव लोहोनी जळा, निघणे जेवी. तेवी मजसी एकवट, जे झाले ज्ञाने चोखट. तया पुनरावृत्तीची वाट, मोडली गा. त्याप्रमाणे ज्या वस्तूंच्या ठिकाणी कसलाच भास राहत नाही, ते माझे मुख्य स्थान होय. त्या ठिकाणी जे गेले ते ज्याप्रमाणे पाण्याचे ओघ समुद्रास मिळाल्यावर माघारी येत नाहीत, त्याचप्रमाणे जगाकडे माघारी येत नाहीत. एकदा का ब्रह्मपदाला गेलो, कोण माघारी यायला लागलो? एकदा का आपण त्या ठिकाणी गेले की माघारी या पापी जगाकडे आपण येतच नाही. किंवा आकाशात गेलेल्या अग्नीच्या ज्वाला जशा खाली परतून येत नाहीत, हा त्या ठिकाणी जे गेले ते ज्याप्रमाणे पाण्याचा ओघ समुद्रात मिळाल्यावर माघारी येत नाहीत. बघा, नद्या ज्यावेळेस पाण्याला समुद्राला जाऊन मिळतात ते परत उलट्या वाहतात का? नाहीत. त्याप्रमाणे ते जगाकडे माघारी येत नाहीत. किंवा मिठाने तयार केलेली हत्तीण समुद्रात बुडवल्यावर जशी माघारी येत नाही. मिठापासून जर हत्तीण आपण तयार केली आणि समुद्रात सोडली, ती माघारी येईल का? विरघळून जाईल की हो, ते पाण्यामध्ये विरघळून जाईल. किंवा आकाशात गेलेल्या अग्नीच्या ज्वाळा जशा खाली परतून येत नाहीत. अग्नी खालून वर जातो, वरून खाली आलेला कधी बघितलं का आपण? कधीच येत नाही. किंवा आकाशात गेलेल्या अग्नीच्या ज्वाळा जशा खाली परतून येत नाहीत. किंवा तापलेल्या लोखंडावर टाकलेले पाणी जसे नाहीसे होते, माघारी येत नाही. तव्यावर पाणी टाकलं, बघा आपण डोसा करत असतो किंवा भाकरी करत असतो. भाकरी करताना बायका काय करतात की तवा तापला कसा कळणार? एक पाण्याचा शिंतोडा मारतात त्याच्यावर. पाण्याचा शिंतोडा वाला की चर्र करणं वाजतं आणि ते पाणी त्याची वाफ होऊन निघून जातं. आणि आपण जर म्हणलं आई ते पाणी परत आण बरं, कुठून आणणार आई ते पाणी? ते माघारी येत नाही पाणी, एकदा ते वाफ झाली की झाली. तसे शुद्ध ज्ञान झाल्यामुळे जे माझे ऐक्य पावतात ते पुनर्जन्मापासून मुक्त होतात. जसं पाणी तव्यावरून उडून जातं तसं जन्म मरणाच्या फेऱ्यातून हा नाहीसा होतो. एकदा का ज्ञान झालं तिथे आपण भगवंताशी ऐक्य पावतो, मद्रूप होतो आणि त्यानंतर जन्म मृत्यूपासून आपण मुक्त होतो. जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून आपण निघून जातो. यालाच म्हणतात मुक्ती पावणे, यालाच म्हणतात निज पदापर्यंत जाणे, यालाच म्हणतात स्वस्वरूपास जाऊन मिळणे, यालाच म्हणतात परमधाम किंवा उत्तम पदास जाऊन मिळणे, किंवा यालाच म्हणतात शाश्वत पदाला जाऊन मिळणे. आता तुमच्या लक्षात आले असेल की हा जो 15वा अध्याय आहे, यात काय सांगितलेलं आहे की शाश्वत पदाला जायचं कसं? यात काय सांगितलेलं आहे की मोक्ष मिळवायचा कसा? तर त्यासाठी पहिल्यांदा काय सांगितलं की मोक्ष मिळवण्याचा अडथळा काय आहे, त्या आत्मस्वरूपाच्या मार्गातला अडथळा काय आहे? तर हे जग आहे, हा संसार आहे. मग त्याला उपमा देताना काय सांगितलं की हा संसार वृक्ष जो आहे तो आहे. मग त्या संसार वृक्षाचं स्वरूप सांगितलेलं आहे. मग तो संसाररूपी वृक्ष मुळापासून छाटायचा कसं ते सांगितलेलं आहे. आणि मग ज्यावेळेस आपण निजपदापर्यंत जातो, कसं जातो? तर अज्ञान नाहीसं करून
ज्ञान प्राप्ती करून आपल्या स्वरूपातच आपल्याला ब्रह्माचं स्वरूप दिसू लागतो आणि आपल्या ब्रह्माच्या स्वरूपातच आपण जाऊन मिळतो. मग तिथून माघारी परत पृथ्वीवर यायचा मार्ग संपून जातो. म्हणजेच आपण जन्म मरणाच्या फेऱ्यातून मुक्त होतो. आज आपण इथंच थांबणार आहोत. भाग नंबर 12 आपण उद्या बघणार आहोत. सगळ्यांनी डोळे मिटायचे आहेत, हात जोडून घ्यायचे आहेत. व्यसनमुक्तीचा ज्यांनी संकल्प केलेला आहे त्याने मनातल्या मनात तो म्हणायचा आहे. बोला पुंडलिक वरदेव हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, सर्व संतों की जय. जय जय रघुवीर समर्थ. रामकृष्ण हरी.